जय भीम नमो बुद्धाय घेऊया आढावा आजच्या बातम्यांचा। किवडे येथील सर्वे नंबर 73.2 या जागेवर झोपडपट्टी पुनर्वसनच्या अनुषंगाने MRA काळा खडक वाकड येथील नागरिकांना तात्पुरती परवानगी महानगरपालिकेने दिली असून त्या ठिकाणी बहीण हिस्सासाठी झालेल्या वादामुळे काळा खडक SRA मधील नागरिक किवडे येथील ट्रान्झिट कॅम्प या ठिकाणी जाण्यास विरोध करत आहेत। बिल्डर विकसक SRA अधिकारी यांना हाताशी धरून किवडे येथे ट्रान्झिट कॅम्पमध्ये लोकांना जाण्यास भाग पाडत आहेत। SRA काळा खडक ते किवडे येथील अंतर जास्त असल्याने काळा खडक येथील महिला धुनी भांड्याचे काम करत असल्याने तसेच त्यांच्या लहान मुलांना शाळेत ने-आण करण्यासाठी किवडे येथील ट्रान्झिट कॅम्प हा लांब पडत असून संपूर्ण जीवनमान विस्कळीत होऊन जर घर भेटत असेल तर त्या घराचा काय उपयोग। उद्याचे भविष्य आमची लहान मुलं आहेत, त्यांचा शाळेचा प्रश्न आहे, आमच्या कामाचा प्रश्न आहे, त्यामुळे आम्हाला वाकड जवळ कुठेही ट्रान्झिट कॅम्प द्यावा, आम्ही त्या ठिकाणी जाण्यास तयार आहोत। बिल्डर केतुल सोनीगरा व त्यांचे साथीदार हे आम्हाला बुद्धिबळाच्या कवड्यांसारखे वापरत आहेत, त्यामुळे आमचा तेथील कोणत्याही जागा मालक किंवा जागेशी आमचा वाद नसून आमचा वाद बिल्डर सोबत आहे। तेथे ज्या 2 जागा मालकांचा वाद चालू आहे त्यांच्यामध्ये आम्हाला भरडलं जाऊ नये। उद्या जर आमची सर्व गैरसोय झाली तर आमच्यातलं कोणी दगावलं किंवा आमच्यावर जागा मालकाने गुन्हे दाखल केले तर त्यास जबाबदार कोण राहणार, त्यामुळे आम्हाला आमच्या राहण्याची व्यवस्थित सोय करावी। या ठिकाणी महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये अनेक गोरगरिबांचे घरं तोडून त्या ठिकाणी SRAच्या प्रोजेक्ट राबवण्याचं एक कट कारस्थान महापालिकेत व्यापक स्वरूपात चालू आहे। या परिसरामध्ये पालिकेच्या हद्दीमध्ये 78 झोपडपट्ट्या अधिकृत आहेत, परंतु 92 ठिकाणी SRAचे प्रोजेक्ट चालू आहेत। मोठमोठे पुढारी मोठमोठे बिल्डर यांना हाताला धरून महानगरपालिकेचे बरेचसे अधिकारी अशा प्रकारे झोपडपट्टी पुनर्वसनाचे बेकायदा प्रोजेक्ट राबवत आहेत। काळा खडक परिसरामध्ये पण असाच एक प्रकार घडतोय। त्या ठिकाणी 513 लोक आहेत। 1972 पासून ते स्वतःच्या जमिनीवर राहतात। खरं तर अतिक्रमण कशाला म्हणतात की सरकारी जमिनीवर झोपडी बांधणे याला अतिक्रमण म्हणतात आणि त्याचं पुनर्वसन म्हणजे झोपडपट्टी पुनर्वसन असते। हे सगळे स्वतःच्या जमिनीचे घराचे मालक आहेत, त्यामुळे यांच्यासाठी ही योजना नाही, तरीसुद्धा यांना जबरदस्तीने त्या योजनेत ओढलं जाते। 3 किलोमीटरच्या डायसमध्ये किंवा रेडियसमध्ये त्यांचं पुनर्वसन करायचं असतं। यांना किवड्यामध्ये 9 किलोमीटरवर घेऊन चाललेले ट्रान्झिट कॅम्पसाठी आणि तिथेसुद्धा जमिनीचा वाद आहे। मुंबई हायकोर्टाची ऑर्डर्स आहेत, गाईडलाईन्स आहेत की जोपर्यंत तरस आणि बोंडवे या 2 पार्टीचा तिथं वाद आहे तोपर्यंत तिथं कोणालाही आणण्यात येऊ नये किंवा कोणी त्या जमिनीवर काही करू नये, अशा प्रकारचा उच्च न्यायालयाचा निर्णय असताना सुद्धा या ठिकाणी महापालिकेचे अधिकारी जबरदस्तीनं या सगळ्या गरिबांची घरं तोडून त्यांना तिकडे घेऊन जाऊ इच्छितात। त्या संदर्भात या आज सगळे काळा खडक परिसरातील 513 झोपडीधारक किंवा जे घर मालक आहेत या सगळ्यांचा पालिकेवरती मोर्चा होता तिथल्या स्थानिक लोकांच्या नेतृत्वामध्ये आणि त्यासाठी हे सगळे लोक मोर्चामध्ये आले होते। आता आम्ही लगेचच 3 वाजता झोपडपट्टी पुनर्वसनाचं जे काम बघतात अण्णा बोदडे यांची भेट घेणार आहोत आणि परवा जे त्यांच्याकडे रोड वायडिंगच्या निमित्ताने अनेक घरं तोडण्याचं त्यांचं जो कट कारस्थान आहे पालिकेचं ते सुद्धा आम्ही हाणून पाडणार आहोत। त्या संदर्भात आम्ही चर्चा करणार आहोत दुपारी 3 वाजता आणि यातल्या एकाही लोकांचं घर पडू देणार नाही, याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी कंबर कसलेली आहे आणि एकजुटीने आम्ही त्याचा विरोध करून ही कारवाई थांबवणार आहोत। हिंजेवडीचं म्हणजे IT पार्कचं जे वॉटर पार्क झालेलं आहे ते जे म्हणतात ना रोड वायडिंग करायचं, त्यांच्याच कार्यकर्त्यांनी नवडे नाल्यांवरती अतिक्रमणं केलेली आहेत, त्यांची बांधकामं पाडायला वेळ आली, हिंजेवडीची तुंबई झाली म्हणून। त्याचा आणि याचा काही लांबपर्यंत संबंध नाही। अधिकारी वरिष्ठांनी किंवा राजकीय लोकांनी दिलेल्या आदेशाचं असं विसंगत अर्थ काढून म्हणजे वड्याचं तेल वांग्यावरती आणि वडाची साल पिंपळाला अशा प्रकारचा हा उद्योग आहे। ज्या ठिकाणी आता ऑलरेडी वाहतूक सुरळीत आहे तिथे रोड वायडिंग करण्याची काही आवश्यकता पडत नाही। हिंजेवडीमध्ये प्रचंड ट्रॅफिक असते, 7 लाख लोक रोज जातात येतात आणि जे राजकीय वरद असताना आणि अधिकाऱ्यांच्या लाचखोरीनं ओढे नाले वळवून त्याच्यावर जे बांधकाम झाले त्याच्यामुळे हिंजेवडीची तुंबई झाली, तिथलं वायडिंग करावं अशा प्रकारचे आदेश असतील त्याचा दुरुपयोग करून इकडं ते करायला बघतात, हे चुकीचं आहे। हिंजेवडीचं तुम्ही विस्तारीकरण जरूर करा कारण तिथं ट्रॅफिक आहे। काळा खडक परिसरामध्ये अशी काही आवश्यकता नाही, परिस्थिती नाही, त्यामुळे सरकारने तिकडे अधिकाऱ्यांनी अर्थाचा अनर्थ करून इकडे वळण्याचा काही संबंध नाही। परभणी शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर असलेले सनपूर येथील करुणा बुद्धविहार या ठिकाणी ग्रंथ वाचण्यास सुरुवात झाली असून या ठिकाणी परिसरातील बौद्ध उपासक उपासिका या ग्रंथाला उपस्थित राहत आहेत। यावेळी येथील प्रतिष्ठित नागरिक शिवाजीराव सुगंधी, ग्रंथवाचक किशन गंगारामजी वाटोळे आणि गौतम साहेबराव सुगंधे आदींसह महिला व नागरिक तसेच बौद्ध उपासक उपस्थित होते। सनपूर या गावी सनपूर या मुक्कामी प्रतिवर्षाप्रमाणे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिनांक 10 जुलै 2025 आषाढी पौर्णिमा या दिवसापासून
बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे आपण पठण करत आहोत। हे पठण अखंडितपणे ग्रंथ समारोपापर्यंत 3 महिने करण्यात येते। त्याप्रमाणेच या ग्रंथ प्रवचन श्रवण करण्यासाठी बौद्धवाड्यातील बौद्ध उपासिका, त्याप्रमाणेच उपासक, बालक बालिका, तद्वतच बाहेरगावून देखील पाहुणे मंडळी ग्रंथ प्रवचनाकरता येत असतात। हा जो उपक्रम आहे, हा उपक्रम सनपूर या गावी गेल्या 40 वर्षापासून सदोदित दरवर्षी या कार्यक्रमाचं बौद्ध पंच कमिटी सनपुरी यांच्यातर्फे आयोजन केलं जातं। आषाढ पौर्णिमेपासून वर्षावासाला प्रारंभ होत असतो। त्याचं कारण म्हणजेच जो भिक्खू संघ आहे, पावसाळ्याची दिवस असल्यामुळे भिक्खू संघांना कुठलाही त्रास जाणवू नये ह्या उद्देशानुसार सतत 3 महिने वर्षावासाला सुरुवात होत असते। त्याच अनुषंगाने करुणा बुद्ध विहार सनपुरी या ठिकाणी आषाढी पौर्णिमेपासून वर्षावासाला प्रारंभ झालेला आहे आणि सलग 3 महिने वर्षावासाच्या अनुषंगाने या ठिकाणी भगवान बुद्ध व त्यांचा धम्म या ग्रंथाचं सतत पठण होत आहे। त्या अनुषंगाने सर्व बौद्ध उपासक उपासिका, काही ग्रामीण भागातील देखील उपासक उपासिका या ठिकाणी श्रवणासाठी येत असतात। त्या निमित्तानं खरोखरच आमच्या या सनपुरी करुणा बुद्ध या ठिकाणी सतत 3 महिने वर्षावासाच्या अनुषंगाने भगवान बुद्ध व त्यांचा धम्म या ग्रंथाचं पठण चालू आहे। शेवटच्या टप्प्यामध्ये सांगता समारोह होत असतं आणि त्या अनुषंगाने आज या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित झाला, त्याबद्दल लाड बुद्ध टीव्ही चॅनलचे सन्माननीय दिलीपरावजी बनकर सर, मी आपले हार्दिक अभिनंदन व्यक्त करतोय। समता सैनिक दल प्रणित रमाई ब्रिगेड जीवन विकास फाउंडेशन दैनिक वृत्त राजवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने धम्म प्रसारक पत्रकार आयुष्मान राजसाहेब पाटाणे यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त समता सैनिक दलाचा मेळावा व धम्मग्रंथ वाचकांची कार्यशाळा तसेच 50 विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार व स्वादिष्ट भोजनाचे आयोजन व प्रत्येक बौद्ध उपासिकांना पर्यावरणपूरक बोधिवृक्ष भेट देऊन अमरावती येथील भीमटेकडी सभागृहात मोठ्या उत्साहात दिनांक 11 जुलैला कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमाची सुरुवात समता सैनिक दलाच्या वतीने महापुरुषांना अभिवादन करून करण्यात आले। त्यानंतर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक B.R. इंगळे, नागसेनदादा सावदेकर, मनोजराजा गोसावी, प्रकाशदीप वानखेडे, पद्माकर वानखेडे, सपना खरात, संविधान मनोहरे यांनी आपल्या गीतांच्या माध्यमातून सर्वांना मंत्रमुग्ध केले। तो उद्देश आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि त्या काळात तो समता सैनिक दलाचा त्यानिमित्तानं फार मोठा जागरण होता आणि ज्याचे काही अन्याय असेल, अत्याचार असेल, त्याला वाचा फोडण्याचं काम खऱ्या अर्थानं बाबासाहेब त्या आदेशानुसार हे समता सैनिक दल करत होतं। समता सैनिक दलाची खाती आहे ते शिस्तबद्ध आहे। थोडंसं उद्देश होता की आपल्या इथला त्या अमरावती जिल्ह्यातला समता सैनिक दल हे एक संघ आला पाहिजे अशी त्यांची इच्छा, म्हणूनच त्यांनी हा काम मोठ्या प्रमाणावर बरोबर निश्चितच येणाऱ्या काळात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सतत संघर्ष केलाय, मात्र त्यांनी कधी हिंसक मार्ग अवलंबला नाही। नक्षलवाद्यांचा बिमोड व्हायला पाहिजे आणि त्यांना मदत करणाऱ्यांनाही शिक्षा झाली पाहिजे। त्यामुळे जनसुरक्षा कायद्याचे आपण समर्थन करत असल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत दिली। सांगली येथील ज्येष्ठ नेते नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या जयंतीनिमित्त आले, त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते। नक्षलवादी असणाऱ्या लोकांच्या ॲक्टिव्हिटीजला पाठिंबा देण्याचं लिखाण करणं, अशी पुस्तकं काढणं, विद्रोही कविता, विद्रोही कथा, विद्रोही
कथा कादंबरी किंवा लेखन जे आहे ते लेखन करायला हरकत नाही, पण नक्षलवादी ॲक्टिव्हिटीजला त्यांच्या मार्गाला पाठिंबा देण्याची भूमिका ही अत्यंत अयोग्य आहे. त्यामुळं आम्ही सुद्धा पॅन्थरच्या मुवमेंटमध्ये आम्ही काम केलेलं आहे, आम्ही संघर्ष केलेला आहे. आणि परंतु मागून वार करण्याची पद्धती ही नक्षलवादी पद्धती आहे. समोरून वार करायचा असेल तर समोरून आम्ही वैचारिक वार जो आहे तो आम्हाला करण्याचा अधिकार आहे. त्यामुळं मला असं वाटतं की आम्ही पॅन्थरच्या काळात आम्हाला कोणी नक्षलवादी म्हटलं नाही. त्यामुळं नक्षलवाद्यांनी आंबेडकरवाद स्वीकारला पाहिजे, नक्षलवाद सोडून त्यांनी आंबेडकरवाद स्वीकारला पाहिजे. आणि मेन स्ट्रीममध्ये येऊन त्यांना वाटतंय की आम्हाला काहीतरी समाजासाठी करायचं आहे, तर त्यांनी सत्तेवर यावं, त्यांनी लोकांना कन्व्हिन्स करावं. त्यामुळं तर हे कुठं म्हणून जनसुरक्षा कायद्याला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे, पण त्याच्यामध्ये कोणावर अन्याय होऊ नये, जाणीवपूर्वक त्यांना नक्षलवादी ठरवू नये, असं आमचं या संबंधातलं म्हणणं आहे. परभणी शहरातील इंदिरा गांधी क्रीडा संकुलात स्टेडियम मैदानमध्ये पोलीस भरतीसाठी येणाऱ्या तरुण व सुशिक्षित बेरोजगारांकडून अवाजवी फीस आकारली जाते व त्यांना या ठिकाणी मैदानी सराव करताना पिण्यासाठी अस्वच्छ पाणी, मैदानातील घाण सोसावी लागते. तसेच मैदानामध्ये गुंड प्रवृत्तीच्या व्यक्ती येऊन मद्य प्राशन करतात व गांजा पितात. याबाबत सुद्धा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लक्ष देणे गरजेचे आहे. सर्व सुविधा पोलीस भरतीसाठी येणाऱ्या तरुणांना देण्यात याव्यात, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल. परभणी शहर इंदिरा गांधी क्रीडा संकुल मैदानात जे स्टेडियम आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांकडून 200 रुपयाची पावती फाडण्याकरिता दबाव टाकण्यात येत आहे. तिकडचे काही अधिकारी आहेत त्या लोकांचा. त्यासाठी आम्ही माननीय श्री कलेक्टर साहेबाला भेटून ते फीस त्या विद्यार्थ्यांना पूर्णपणे माफ करून अशी विनंती केलेली आहे साहेबाला. आणि ते फीस घेऊन सुद्धा तिथे जे सुविधा पाहिजे ते एकही सुविधा काल आम्ही पाहणी केली. बाथरूम स्वच्छ नाही, पाण्याची व्यवस्था नाही, विद्यार्थ्यांना जे ग्राउंडमध्ये जे प्रॅक्टिस करतात ते बी पूर्णपणे प्लेन नाही, कारण की त्याच्यामध्ये बरेच खड्डे आहे. आणि त्या ठिकाणी कसे रात्री मद्यपान करणारे लोक बी येतात. त्याकरिता सिक्युरिटी भी पाहिजे म्हणून आम्ही साहेबाला सांगितलेलं आहे. आता साहेबाने क्रीडा अधिकारीला फोन लावून विचारपूस केली. आता पाहू पुढचं काय होते. आणि ह्या लोकांना न्याय द्यायशिवाय आम्ही शांत बसणार नाही. सर्वप्रथम तर त्यानं 200 रुपये फी आकारूच नाही. आकारली बी तरी 200 रुपये फी काही खूप जास्त नाही आहे विद्यार्थ्यांसाठी, ती देऊ. पण त्या 200 रुपयाच्या फी बदले तुम्ही त्या विद्यार्थ्यांना सुविधा काय देता ती आधी तिथं जाऊन जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करतो की आपण तिथं कुठल्या तरी आपल्या कर्मचाऱ्याला पाठवून तिथली पाहणी करावी की टॉयलेट इतके घाण आहेत, ग्राउंड इतके खराब आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की संध्याकाळच्या टायमाला तिथल्या स्टेडियममध्ये आसपासचे लोक मद्यपान करीत आहेत, बरं अनेक प्रकारच्या नशा करीत आहेत. हे इफेक्ट विद्यार्थ्यावर पडतो. आणि त्या स्टेडियममध्ये जर असे प्रकार चालत असतील तर मग तुम्ही फी घेण्याचा आकारण्याचा काय उद्देश काय तुमचा? हे तर मी सर्वप्रथम यायला तिथं जाहीर निषेध करतो की आपण फी आकारूच नाही, पण आकारली तरीही ठीक आहे, काय हरकत नाही, पण तुम्ही ती मूलभूत सुविधा द्याव्या. अन्यथा वंचित बहुजन आघाडी या विद्यार्थ्यांना एक सर्व विद्यार्थी ग्रामीण भागातले असलेले विद्यार्थ्यांना येणं जाणं होत नसल्यामुळे त्याची सुविधा इथं राहण्याची आहे, तर त्यानं ती सुविधा दिली पाहिजे. 200 रुपये फी आकारण्यासाठी आम्ही येत नाही. शासनाची फी आहे, नियम आहे, काय अटी असतील तुमच्या त्या नियमानं तुम्ही पावती देणे आणि 200 रुपये फी आकारणे. पण ती मूलभूत सुविधा दिली तर ठीक आहे, अन्यथा वंचित बहुजन आघाडी निश्चितच यायला न्याय दिल्याशिवाय शांत बसणार नाही. आज जिल्हाधिकारी साहेबाची भेट घेण्याचं एक कारण आहे की परभणीमध्ये इंदिरा गांधी यांच्या नावाने एक स्टेडियम चालतं. हे स्टेडियम क्रीडा विभागाच्या अंतर्गत येतं. या ठिकाणी काही विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करतात. अशा विद्यार्थ्याला पोलीस भरतीची तयारी करतात म्हणून जाणीवपूर्वक या विद्यार्थ्यांना त्यांच्या भरतीपासून वंचित ठेवण्याचा प्रकार या ठिकाणी क्रीडा विभागानं हाती घेतलेला आहे. केवळ पोलीस भरतीच्या विद्यार्थ्याकडून प्रत्येकी महिना 200 रुपये फीस आकारले जाते, परंतु त्यांना पावती देण्यात येत नाही. ज्या पद्धतीची फीस घेतात त्या फीसप्रमाणे त्या ठिकाणी काही मूलभूत सुविधा देखील नाही आहेत. त्या ठिकाणी मूलभूत सुविधा शासनानं उपलब्ध करून द्याव्यात. आणि या विद्यार्थ्यांना जे पोलीस भरतीसाठी जे ग्राउंड विद्यार्थ्यांना लागतो त्यांना 400चा ट्रॅक लागतो, परंतु त्या ठिकाणी विद्यार्थी पळत असताना काही खड्डे बी रस्त्यामध्ये येतात.
आणि काही गुंड प्रवृत्तीचे लोक त्या स्टेडियममध्ये रात्री अवैध मद्यपान करण्यासाठी त्या ठिकाणी जात असतात, म्हणून या ठिकाणच्या विद्यार्थ्याचं भविष्य धोक्यात आहे, यांचं जीव त्या ठिकाणी धोक्यात आहे, म्हणून काही विद्यार्थ्यांना काल आमच्याकडे तक्रार केली होती। आज जिल्हाधिकारी साहेबांना भेटून आम्ही काही मागण्या केलेल्या आहेत की येत्या काही दिवसामध्ये या विद्यार्थ्यांची फीस मुक्त करावं। जे विद्यार्थी परभणीमध्ये येत्या पोलीस भरतीमध्ये काही विद्यार्थी आपल्या या ठिकाणाहून चांगल्या मार्काने पास होऊन हे शासनाला सेवा देण्याचं या ठिकाणी काम करणार आहेत, अशा विद्यार्थ्यांना यांनी निःशुल्कपणे त्या ठिकाणची सेवा दिली पाहिजे। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर रविवारी अक्कलकोट येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी या आशयाचे निवेदन आज महाविहार परिवार नांदेडच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आले। निवेदनावर यशवंतराव गच्चे, डॉक्टर भीमराव हाटकर, साहेबराव पुणगे, हिरामन वाघमारे, राज गोडबोले, ईश्वर सावंत, राजेश बिराडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा आरोपींना अटक झालीच पाहिजे आरोपींना अटक झालीच पाहिजे आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे। सध्याला जे काही महाराष्ट्रामध्ये पुरोगामी शासन म्हणून घेत असणारे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांना आम्ही आता या निवेदनाच्या माध्यमातून जे काही महाराष्ट्रामध्ये सध्या चाललेलं आहे, प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो काही हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये हे जे काही असं वरचेवर घडत आहे त्यासाठी त्यांनी गृहमंत्री म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून जे काही देवेंद्र फडणवीस साहेब यांना आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून असं निवेदन करतो की त्यांनी महाराष्ट्रामध्ये आपलं जे काही कुशल प्रशासन म्हणून ते स्वतःला घेतात, प्रशासक म्हणून घेतात, तेव्हा त्यांनी या प्रशासनाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये निर्माण होणारा जो एक वेगळ्या प्रकारचा अंतकवाद सध्याच्या या कालामध्ये होत आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे अशी आम्ही त्यांना या निवेदनाच्या माध्यमातून आजच्या प्रसंगी विनंती करतो। आज आमची जी मागणी आणि आम्ही निवेदन माननीय जिल्हाधिकारी महोदयांना सादर केलेलं आहे। निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना आम्ही उद्देशून निवेदन सादर केलेलं आहे की त्यांच्या राज्यामध्ये पुरोगामी विचार हा दाबल्या जात आहे आणि त्याची नुकतीच घडलेली घटना म्हणजे महाराष्ट्रामध्ये परिवर्तनवादी पुरोगामी प्रबोधनाचा जो विचार आहे, जो संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून प्रवीणदादा गायकवाड या नेत्यांनी महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकर आणि कुळवाडी भूषण शिवाजी महाराजांचा रयतेच्या कल्याणाचा विचार गावोगावी वाड्या तांड्यामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे। अशा या नेत्यावर महाराष्ट्रातील धर्मांध आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असलेला आणि संभाजी भिडेचा अत्यंत विश्वासू आणि आज्ञाधारक शिष्य असलेला दीपक काटे या व्यक्तींनी आणि त्याच्या 6 साथीदारांनी अक्कलकोट येथे त्यांच्या अंगावर शाई फेकून
त्यांच्या जीपमधून बाहेर ओढून मारहाण केली आणि परिवर्तनाचा विचार दाबण्याचा, दडपण्याचा निर्घुण असा प्रयत्न केलेला आहे। आणि म्हणून आम्ही देवाभाऊंना विनंती करतो की देवाभाऊ, आपल्या राज्यामध्ये हा जो काही उन्माद धर्मांधाचा हैदोस चाललेला आहे तो कृपया थांबवा। आपण एक आदर्श मुख्यमंत्री आणि आदर्श गृहमंत्री म्हणून जे दिल्लीमध्ये टिमकी वाजवित आहात, तर ते आपल्या राज्यामध्ये लक्ष द्या आणि परिवर्तनाचा विचार जो दाबला जातोय तर त्याबद्दल आपण थोडं लक्ष घाला आणि दोषी माणसांना ताबडतोब कायद्याच्या तरतुदीप्रमाणे त्यांना कार्यवाही करून त्यांना कडक शिक्षा व्हावी अशी आमची आज जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्फत आम्ही देवाभाऊंना विनंती केलेली आहे। महाराष्ट्र सरकारने विधिमंडळात जनसुरक्षा विधेयक पास केले असून हे विधेयक राज्यघटनेच्या विसंगत आहे। या विधेयकाच्या निषेधार्थ आज नांदेड येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर हम भारत के लोग संघटनेच्या वतीने समन्वयक भीमयोद्धा श्याम निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली मौन व्रत आंदोलन करण्यात आले। या एकदिवसीय मौन व्रत आंदोलनात समन्वयक श्याम निलंगेकर, कॉम्रेड गंगाधर गायकवाड, कॉम्रेड विजय गाबने, भीमप्रहारचे प्रमुख जयकुमार डोईबळे, भीमयोद्धा श्याम निलंगेकर यांच्यासह हम भारत के लोकचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। हे जनसुरक्षा आयोग नाही, हे भाजप सुरक्षा आयोग आहे। हे विधेयक शहरी नक्षलवादाची जर व्याख्या केली तर मालेगावच्या बॉम्बस्फोटामध्ये आणि नांदेडच्या तरोडाच्या बॉम्बस्फोटामध्ये घडलेल्या लोकांना शहरी नक्षलवाद म्हणावा लागेल। तुम्ही शहरी नक्षलवादाच्या नावाखाली आमचं स्वातंत्र्य हिरावून घेणार असाल, आम्ही नाही खपवून घेणार। दोन्ही सभागृहामध्ये कायदा मंजूर झाला असला तरी महात्मा गांधीजींनी असहकार चळवळ चालवली, त्यांच्याच पद्धतीने आम्ही या कायद्याला विरोध करणार आहोत। म्हणून आम्ही या ठिकाणी हम भारत के लोग महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ अत्यंत संयमानं, अत्यंत शांतपणे या विधेयकाला अत्यंत गरम डोक्याने विरोध करत आहोत। कडव्या डाव्यांचा बंदोबस्त या नावाखाली सरकारनं जनसुरक्षा कायदा जो आणलेला आहे, हा जनतेची सुरक्षा करणारा कायदा नसून सरकारला भीती आहे। सरकारची जी धोरणं आज आहेत संपूर्ण महाराष्ट्र विकायला काढलेलं आहे। धारावीची संपूर्ण झोपडपट्टी ही अदानीच्या घशात घातली जाणार आहे। त्यानंतर शक्तीपीठाचा मार्ग आपण बघतोय, शेतकरी लढत आहेत। अशा सगळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी हे ॲक्च्युअल विधेयक आहे। लोकशाही मार्गाने ज्यावेळेस आंदोलनं होतील त्या कायद्यामध्ये सुरुवातीला फक्त प्रास्ताविकच सांगितलं, डावा कडवा सांगितलं, पण त्याचा अर्थ काय आहे, त्याचं डेफिनेशन काय आहे सरकारनं स्पष्ट केलेलं नाही। कायद्यामध्ये ॲक्च्युअल फक्त असं लिहिलं आहे की शांततेला भंग होईल अशा कोणत्याही माणसाला उचलता येईल, कोणत्याही व्यक्तीला उचलता येईल। म्हणजे याचा अर्थ असा आहे की उद्याला विरोधी पक्ष आज ज्यांनी म्हणजे अनाहूतपणे आज विरोध व्यक्त केला, त्यांनी थोडं समजलं, त्यांना सुरुवातीला ते मोगमपणे त्यांनी सुरुवातीला विधानसभेमध्ये घेतलं, पण या सगळ्यांचा बंदोबस्त या कायद्यामध्ये त्यांना करण्याचे अधिकार पोलिसांना मिळतील आज सरकार काही म्हणत असेल तरी। आणि उजव्या सगळ्या जे आतंकवादी ॲक्च्युअल आहेत त्यांना मोकाट सोडलेलं आहे। या ठिकाणी कॉम्रेड गोविंद पानसरेची हत्या झाली, दाभोळकरांची हत्या झाली, करबुलगींची हत्या झाली, पत्रकार आपल्या गौरी लंकेशची हत्या झाली। यांचे आरोपी आजसुद्धा मोकाट आहेत। सवाल यांना आपण कोणत्याही यांना उजव्यांना सगळ्यांना मोकाट सोडलेला आहे। म्हणजे उजवा डावा जर तुम्हाला आतंकवादामध्ये करायचा असेल, आतंकवादाला कोणताही धर्म नसतो आणि कोणताही वाद नसतो, आतंकवाद म्हणजे आतंकवाद असतो, त्या हिशोबानं हे केलं पाहिजे। आम्ही शांततेच्या मार्गानं आज हम भारत के लोकच्या वतीनं हा कायदा मागा घेतला पाहिजे। सरकारनं 3 काळे कायदे आणले ते सरकारनं ते सरकारला मागे घ्यावं लागले। महाराष्ट्र सरकारसुद्धा हा कायदा मागा घ्यावा लागेल असा आम्हाला विश्वास आहे। हम भारत के लोकच्या वतीने आज आम्ही नांदेड येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ मौन व्रत आंदोलन करीत आहोत। आणि भाजप आणि RSS सरकारनं अनेक कायदे असे जनविरोधी आणले होते, त्या कायद्याला जनतेनं उलथून टाकलेला आहे। कृषी कायदा देखील असाच देशामध्ये आणला होता। शेतकऱ्यांनी 15 महिने दिल्लीमध्ये आंदोलन केलं आणि त्या मोदी गव्हर्नमेंटला तो कायदा मागे घेण्यास भाग पाडलं। आज महाराष्ट्रामध्ये विशेष जनसुरक्षा विधेयक जे पारित झालेलं आहे दोन्ही सभागृहामध्ये, त्याचा सर्व स्तरामधून निषेध होत आहे, विरोध होत आहे। आणि कडव्या डाव्यांच्या नावाखाली जे मुस्कटदाबी जनतेची करण्याचा प्रयत्न फडणवीस सरकारचा आहे,
हे सर्वसामान्य लोकांच्या लक्षात आलेलं आहे. एकंदरीतच 50 खोके नावाच्या ब्रीदवाक्यावर जे आमदार चोरून किंवा आमदारांना म्हणजे वेटीस धरून त्यांनी बळजबरीनं आपल्या पक्षात घेऊन हिटलरशाही पद्धतीनं जे सरकार आणलेलं आहे, त्यांचे काळे धंदे काळे कारनामे जनतेसमोर येऊ नयेत, कुणी आंदोलनं त्यांच्या विरोधात करू नयेत, त्यांची जे काळ्या कर्माची यादी आहे ते जनतेसमोर कुणी भाषणामध्ये किंवा आंदोलनामध्ये मांडू नयेत, म्हणून त्यांनी हे जनसुरक्षा विधेयक पास केलेलं आहे. या विधेयकाच्या विरोधामध्ये आज नांदेडसह महाराष्ट्रामध्ये अनेक तहसीलवर, अनेक आपल्या उपविभागीय कार्यालयावर आणि कलेक्टर ऑफिसवर आंदोलनं सुरू आहेत. वेगवेगळे त्यांचे आमदार असतील, समर्थन करणारे त्यांचे स्टेटमेंट जे येत आहेत ते अत्यंत घृणास्पद येत आहेत आणि याचा विरोध म्हणून आज आम्ही इथं मौनव्रत पाळत आहोत. जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाचा भोंगळ कारभार सुरू असून अधिकारी वर्ग कधीच वेळेवर नसतो, त्यामुळे येथील एजंटामार्फतच काम केले जातात. ही खाबुगिरी बंद करावी, अन्यथा भूमिलेखा कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा शिंदे शिवसेना गटाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना दिला आहे. यावेळी उपजिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत शिवसैनिकांनी भूमी अभिलेख कार्यालयाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करून कार्यालयातील सुधारणा करावी अशी मागणी करण्यात आली. इथले अधिकारी कधीच वेळेत येत नसल्यामुळे सर्वसामान्यांची कामं होत नाहीत असेही सांगण्यात आले. यावेळी महानगर समन्वयक कमलाकर जगदाळे, शहर प्रमुख रणजित जाधव, रमेश खाडे, सुरेश माने उपस्थित होते. जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयात खाबुगिरीला ऊत आलेला आहे आणि तिथं सगळा गोंधळ चाललेला आहे. त्या भूमी अभिलेख कार्यालयाचा प्रमुखच कोण हे कर्मचाऱ्यांना माहीत नसतं किंवा कर्मचारी काय करतात ते त्या भूमी अभिलेख प्रमुखाला माहीत नसतं. आणि या लोकांच्या सावळ्या गोंधळामुळं आणि खाबुगिरीला ऊत आल्यामुळं आणि एजंटगिरीला ऊत आल्यामुळं सर्वसामान्यांच्यात मात्र हाल व्हायला लागले. ज्या सर्वसामान्य मालमत्ता धारकांनी किंवा शेतकऱ्यांनी 4-4 वर्षे झालं तिथं पैसे भरलेले आहेत, फी भरलेले आहे, त्यांची मोजणी होत नाही. आणि काही धनदांडग्यांची मात्र मोजणी, कारभारीमार्फत आलेले धनदांडग्यांची मात्र लक्षात लगेच मोजणी केली जाते आणि पोटहिश्श्याच्या चुकीच्या नोंदीसुद्धा केल्या जातात. आणि त्याशिवाय ह्यांच्या चुकीच्या कारभारामुळं सर्वसामान्यांच्यात इथं शेतकरी अतिशय संवेदनशील असतो बांधावरच्या झाडाबद्दल सुद्धा, आणि ह्या लोकांच्या चुकीमुळं बांधावर राहून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्यात काट्याकोरडीनं भांडणं होण्याची शक्यता आहे. आणि इथून मागं भांडणं मारामाऱ्या कोणापर्यंत बदल गेलेले आहे. आणि ह्या निर्डावलेल्या गेंड्याच्या कातडीच्या अधिकाऱ्यांना आणि या कर्मचाऱ्यांना त्याच्याशी काही देणं घेणं नाही. पण आमच्याकडे शिवसेनेकडे सर्वसामान्यांच्या या तक्रारी आलेल्या आहेत आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्याकडे आम्ही त्याचं निवेदन दिलेलं आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है, इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। जनसुरक्षा कायदा म्हणजे हुकुमशाहीचे लक्षण असून हा कायदा रद्द करावा या मागणीसाठी वंचित बहुजन माथाडी युनियन संघाच्या वतीने कोल्हापूर निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटलं आहे की लष्करात शस्त्रे वापरण्यास परवानगी आहे, मग RSS या संघटनांकडे शस्त्रे कुठून आली आहेत? मग त्यांच्यावर अर्बन नक्षलवाद म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कारवाई करतील का, असे निवेदनात म्हटले आहे। जनसुरक्षा कायदा हा सर्वसामान्यांसाठी उपयोगाचा नसल्यामुळे रद्द करावा अशी मागणी करण्यात आली। यावेळी जिल्हाध्यक्ष संजय गुदगे, संभाजी कागलकर, रघुनाथ कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते। आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्याचं कारण म्हणजे महाराष्ट्र सरकारने या पावसाळी अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहामध्ये महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा हे मंजूर केलेला आहे। त्या अनुषंगानं आज आम्ही निवेदन दिलेलं आहे। आम्हाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना एकच विचारायचं आहे की 1927 साली हे अनधिकृत जे संघटना आहेत RSS संघटना
त्याच्यावर भारतामध्ये 3 वेळा बंदी घालण्यात आली. तसंच अमेरिकेमध्ये पण ते न्यायालयामध्ये अतिरेकी संघटना म्हणून न्यायालयामध्ये केस चालू आहे. तसेच RSSच्या वतीनं दर दसऱ्याला शस्त्राची पूजा केली जाते. त्यामध्ये AK-47 टॉमी गनसारखे असे सगळे शस्त्र वगैरे असतात. तर तुम्ही या अतिरेकी संघटना म्हणून जाहीर केलेले भारताने त्या अशा RSSवर व संचालक माननीय मोहन भागवत साहेब यांच्यावर तुम्ही कारवाई करणार का, हे आमचा पहिला प्रश्न आहे. जर तुम्ही प्रामाणिकपणे जर तुम्ही जनसुरक्षा कायदा जर अंमलबजावणी करणार असाल तर त्यांच्यावर तुम्ही कारवाई केली पाहिजेत. नाहीतर आमच्या मनामध्ये अशी शंका येईल की तुम्ही परत एकदा मनुस्मृती लादून जर सर्वसामान्य माणूस जे आपल्या न्याय हक्कासाठी जे रस्त्यावर उतरतो, आपल्या न्यायासाठी आपण झगडतो, आंदोलन मोर्चे काढतो, त्यांना दाबण्यासाठी तुम्ही हे प्रयत्न करत आहात असं आम्हाला वाटेल. त्यामुळे तुम्ही जर खरोखर करत असाल, अनेकदा आम्ही सांगतो की तुम्ही RSSवर कारवाई करा. अन्यथा येणाऱ्या 9 ऑगस्ट क्रांती दिनी आम्ही कोल्हापूर शहरातील जनतेला एकत्र करून जनमोर्चा काढणार आहोत. त्यावेळी जर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेच संबंधित अधिकारी व महाड सरकार यांची जबाबदारी राहील. देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये अल्पसंख्याक समुदायाविरोधात आत्तापर्यंत देशाने भाजपची बुलडोझरशाही पाहिली. मात्र आता पुण्यामध्ये विरोधकांवरतीही भाजप बुलडोझर चालवू पाहतोय, असा आरोप चैत्राली धाडवे क्षीरसागर यांनी आज पत्रकार परिषदेत केलाय. चर्चेत असलेल्या व्यायामशाळा भ्रष्टाचार आणि वीज चोरी संदर्भातल्या ज्या बातम्या येत आहेत त्या भारतीय जनता पार्टी धीरज घाटे यांच्याशी निगडीत आहेत. आणि या बातम्यांचा खुलासा झाल्यापासून तो सगळा माझ्यावरती, मला वाटतं आता अंगलट येण्याच्या दृष्टीने एक एक पाऊल ते पुढे येत आहेत. सुरुवातीला माझ्यावरती काही त्यांच्या कार्यकर्त्यांनी पाळत ठेवली, त्याच्यानंतर काही गुंडांनी मला धमकी दिली आणि आता त्यांचे संपूर्ण त्यांची टीमच, मला वाटतं 18 ते 20 जणांचे कार्यकर्ते त्यांचे, हे आज माझ्या घरावरती तक्रारीचा अर्ज देतात पुणे महानगरपालिकेमध्ये. आणि माझे जे घर आहे सुखसागर नगरमध्ये, हे पाडून टाका अशा प्रकारचे ते तक्रार देतात. याच्यावरनं मला वाटतं भारतीय जनता पार्टी ही आता बुलडोझरशाहीवर उतरलेली. आणि या सगळ्या प्रकरणामुळे मी, माझे कुटुंबीय, माझी पत्नी, आम्ही सगळे घाबरलेलो आहोत. आणि याचा कुठंतरी लोकांना, जनतेला कळावं की भ्रष्टाचार बाहेर काढल्याने आणि संबंधित वीज चोराला वीज चोर म्हणल्याने किंवा वीज चोर त्याची बाहेर पकडल्याने की काय कुठल्या प्रकारे कार्यकर्त्यांना त्रास देता येतो. हा नुसता हा एक प्रकारचा त्रास नाही, असे अनेक प्रकारचे, माझा व्यवसाय आहे इंटरनेट सर्व्हिसचा, त्याला सुद्धा त्रास देण्याचा बराच प्रकार घडलेला आहे. आणि इतर अनेक गोष्टी आहेत त्या त्रास द्यायचा प्रयत्न चालू आहे. मला वाटतं या सगळ्याची मी पोलिसांकडे दाद मागितली आहे, पण पोलीस याच्यामध्ये अजून कुठल्याही प्रकारे गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. आज या ठिकाणी माझ्यासोबत आमचे ॲडव्होकेट आकाशजी साबळे हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांनी सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, कशा प्रकारे ते अन्याय करतायत. आज माझा आंतरजातीय विवाह जो आहे तो मोडकळीस आणण्याचा सुद्धा प्रकार हा धीरज घाटेंच्या कार्यकर्त्यांमार्फत आणि सगळ्या त्यांच्या सत्ताधाऱ्यांमार्फत व्हायला लागलेला आहे. आणि याची मी दाद, मला वाटतं मी सगळ्या गृहमंत्री, मुख्यमंत्री या सगळ्यांकडे मी हे पत्र पाठवलेलं आहे की मला याच्यामध्ये तुम्ही अभय द्या कुठेतरी. आणि हे जे मी काम केलेलं आहे हे सामाजिक दृष्ट्या ही वीज चोरी उघडकीस आणणं फार महत्वाचं होतं, म्हणूनच मी हा सगळा प्रकार बाहेर आणलेला. साधारणतः सागर भाऊंनी जे वीज चोरीच्या संदर्भात असेल किंवा तिथल्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात असेल, तो जो भ्रष्टाचार आणि वीज चोरी चव्हाट्यावर आणली त्याचा राग मनात धरून तिथल्या स्थानिक नगरसेवक जे भारतीय जनता पक्षाचे आता शहराचे अध्यक्ष आहेत आणि माजी नगरसेविका त्या भागातल्या नगरसेविका होत्या, त्यांनी तिथल्या त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना हाताशी धरून सागर भाऊंच्या घरावरतीच कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले. आपलं म्हणणं आहे की कुठलीही राजकीय लढाई ही वैचारिक असली पाहिजे, राजकीय लढाईमध्ये राजकीय मुद्दे चर्चेला गेले पाहिजे, ना की त्या समोरनी ज्यांनी आरोप केलेत किंवा ज्यांनी भ्रष्टाचार उघड केलाय त्यांच्या घरादारावरती कारवाई करावी असा कुठलाही प्रकारचा संकेत नाही. तरी सुद्धा या शहराध्यक्षांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना हाताशी धरून, आणि त्यात सगळ्यात महत्वाचं काय की चैत्राली क्षीरसागर, चैत्राली धाडवे ज्या त्यांच्या सुविध पत्नी आहेत त्या आंतरजातीय विवाह करून इथे आलेल्या आहेत. त्या ज्या जातीच्या आहेत हे त्यांना चांगलं माहीत आहे, त्या SC कम्युनिटीच्या आहेत त्यांना चांगलं माहीत आहे. त्यांच्या कम्युनिटीबद्दलच त्यांना ह्या पक्षाला पहिल्यापासून प्रचंड राग आहे. त्याचा राग मनात धरूनच त्यांनी त्यांच्या घरावरती एक कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून कार्यकारी अभियंत्यांना पत्र दिलं. 30/6/2025 रोजी सकाळी 10 वाजता पत्र गेलं आणि दुपारी 2 वाजता कारवाईची नोटीस येते. म्हणजे इतकं फास्ट या सगळ्या ह्याच्यामध्ये ना जातीय जाणीवा आणि जातीय नेणीवा कार्यरत असतात, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये दिसतं. सगळ्यात महत्वाची बाब काय आहे की ज्यांना सांगितलं अर्ज करायला ते 18 जणच्या 18 जण त्या याचे कार्यकर्ते आहेत, शहराध्यक्षाचे कार्यकर्ते आहेत.
त्यांनी एका फॉर्मॅटमध्ये अर्ज केला आहे. यांना त्यांच्याबद्दल वैर नसावं किंवा वैर असावं हा मुद्दाच नाहीये. मुद्दा असा आहे की यांना कशा प्रकारे डॉमिनेट करायचं, कशा प्रकारे त्रास द्यायचा आणि याच्यामध्ये जातीय जाणीव कशा प्रकारे प्रबळ करायची हा दृष्टिकोन याच्यामध्ये दिसतो. म्हणून आम्ही 7 तारखेला 4/7/2025 रोजी पोलिसांना, SC कमिशनला आणि वेगवेगळ्या अथॉरिटीजला पत्र दिलं की अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 नुसार 3(1)G, 3(1)P, 3(1)Q, 3(1)325 नुसार संबंधित 18 लोकांवरती तसेच शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवका तसेच शासकीय अधिकारी ज्यांनी कारवाई केली हे सर्व जातीय जाणीव झाले त्यांच्यावरती तात्काळ या कलमाअंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करून या संपूर्ण कुटुंबियाला न्याय द्यावा अशी आम्ही मागणी केली. पोलिसांनी आतापर्यंत कुठल्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही. आम्ही वाट पाहतोय. पुढच्या काळामध्ये जर पोलिसांनी कारवाई केली नाही तर आम्ही त्याच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये दाद मागू. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.